इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसच्या धोरणांवर टीकेचा सूर उमटू लागलाय। काँग्रेसच्या आघाडीबाबतच्या धोरणांवर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निशाणा साधलाय। 4 दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये आदित्य ठाकरे आणि राऊतांसह ठाकरेंच्या खासदारांनी केजरीवालांची भेट घेतली। या भेटीच्या वेळेला केजरीवालांनी हरियाणा निवडणुकीचा किस्सा सांगत काँग्रेसवर टीका केली। काँग्रेसला भाजप नाही तर मोदींविरोधातील केजरीवालांना हरवायचं होतं असंही या भेटीवेळी केजरीवाल म्हणाले। या भेटीच्या वेळेला झालेल्या चर्चेचा तपशील आजच्या सामनाच्या रोखठोकमधून समोर आलाय। काँग्रेस बरोबर युती झाली असती तर बरं झालं असतं। अरविंद केजरीवाल यांनी युती होऊ दिली नाही असा आक्षेप आहे। नाही, मी पूर्णपणे काँग्रेस बरोबर निवडणुका लढवण्याच्या बाजूने होतो। मग काय घडलं? मी तुरुंगात असताना हरियाणाच्या निवडणुका झाल्या। राघव चड्डा हरियाणाचं काम पाहत होते। ते मला तुरुंगात भेटायला आले। मी त्यांना सांगितलं आपल्याला काँग्रेस बरोबर आघाडी करायलाच हवी, जागा वाटपाचं तुम्ही ठरवा। मग अडलं कुठे? काँग्रेसने आमच्याकडे यादी मागितली। आम्ही 14 मतदारसंघांची यादी दिली। राहुल गांधी म्हणाले आम्ही आपला 6 जागा देऊ। मी राघवला म्हणालो हरकत नाही, 6 जागा घ्या। आम्ही 2 पावलं मागे आलो। राहुल गांधी म्हणाले केसी वेणुगोपाल यांना भेटा, ते फायनल करतील। राघव वेणुगोपालांना भेटले। ते म्हणाले 6 जागा शक्य नाही, 4 जागा देऊ। तुम्ही आमचे हरियाणाचे प्रभारी बावरियांना भेटा। चड्डा मला तुरुंगात भेटायला आले। मी म्हणालो ठीक आहे, 4 जागा घ्या। चड्डा बावरियांना भेटायला गेले तर त्यांनी 4चा प्रस्ताव उडवून लावला। बावरिया म्हणाले आम्ही तुम्हाला 2 जागाच देऊ। मी पुन्हा चड्डांना निरोप दिला, ठीक आहे 2 जागा घ्या। राहुल गांधी बॉस असताना त्यांनी शब्द देऊनही आम्हाला 6 जागा मिळाल्या नाहीत। 4 वरून 2 वर आले। त्या 2 जागांसाठी चड्डाही शेवटी भूपेंद्र हुड्डांना भेटले। हुड्डांनी भाजपचा गड असलेल्या भागातील 2 जागा आम्हाला देऊ केल्या। ही काँग्रेसची युती धर्माची व्याख्या। आम्ही काय करणार? हे झालं हरियाणाचं। दिल्लीतही वेगळं घडलं नाही। त्यांना भाजपला हरवायचं नव्हतं, त्यांना मोदी विरोधक केजरीवालांना हरवायचं होतं। सामना रोखठोक मधून काँग्रेसवर निशाणा। महाराष्ट्र ईव्हीएम पेक्षा अहंकार आणि फक्त आम्हीच या वृत्तीनं गमावला। आता दिल्लीतही तेच घडलं। महाराष्ट्रातील जागा वाटपात काँग्रेसनं शेवटच्या मिनिटापर्यंत घातलेला घोळ अनाकलनीय होता अशी टीका सामनातून करण्यात आली आहे। ये महीने ने कहा है हम केजरीवाल जी से मिलने गए थे आदित्य ठाकरे जी के साथ, जो हमारी बातचीत उनसे हो गई तो ये उनका दुख सुलग रहा था कि कांग्रेस मुझे हराना चाहती थी, मोदी जी को नहीं हराना चाहती दिल्ली और हरियाणा में। केजरीवाल का कहना है, केजरीवाल जी का कहना है, केजरीवाल यांची एक स्वतंत्र शैली आहे आणि अण्णा हजारेंच्या सोबत त्यांनी एक आंदोलन सुरू केलं। त्या आंदोलनाचा पुढे काय झालं त्याचा थांगपत्ता लागला नाही आणि सोबतच केजरीवालांची वेगवेगळी स्टेटमेंट, मग ती गोवा, हरियाणा, गुजरात आणि अर्थात दिल्ली या ठिकाणी त्याची जे वक्तव्य राहिलेली आहेत ही सतत ही काँग्रेसला नुकसान देणारी अशा स्वरूपातच त्यांचं वक्तव्य राहिलेलं आहे। त्यामुळे केजरीवालांनी एकदा ठरवून घ्यावं की त्यांना नेमकेपणाने कोणाच्या विरोधात लढायचं आहे। आघाडी ही राजकीय गरज आहे आणि या राजकीय गरजेपोटी आम्ही सर्व एकत्रित आलो आहोत आणि जेव्हा गरज असते आणि अपरिहार्यता असते तेव्हा सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं, माध्यमांपुढे न जाता घरातच 4 भिंतीच्या आतच सगळे वाद जे आहे ते संवादाच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी मार्ग त्यातून काही काढला पाहिजे।